नमस्कार, मी ज्योती. गरजा महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. दादरचे रहिवासी तसेच केबल ऑपरेटरचे काम करणारे महेंद्र राजपूत यांची 13 डिसेंबरच्या रात्री गळा आवळून त्यांच्याच मित्रांनी हत्या केली. अपघाताचा बनाव करण्यासाठी त्यांचे प्रेत दादर स्टेशन जवळ रेल्वे ट्रॅकवर फेकून दिलं होतं. मात्र सुदैवाने त्यावेळी रात्री लोकल नसल्याने हा अपघाताचा बनाव उघडकीस पडला. हत्येनंतर कुटुंबियांच्या जबाबानुसार 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या दोघांनी प्रमुख सूत्रधार म्हणून अबुबकर शेख या व्यक्तीचं नाव घेतलं आहे. तसेच त्याचं घर आणि फिरण्याचे सर्व ठिकाण सांगून सुद्धा दादर लोहमार्ग पोलीस त्याला अटक करण्यास अजूनही असमर्थच दिसत आहे. विशेष म्हणजे ज्या टॅक्सीने महेंद्र राजपूत किंवा त्यांच्या प्रेताला दादर स्टेशन पर्यंत नेण्यात आलं, ती टॅक्सी आणि टॅक्सी ड्रायव्हरला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलाय. या गुन्ह्याचा तपास लोहमार्गाचे PSI कदम करत असून तपासात होत असलेल्या दिरंगाईबद्दल राजपूत परिवाराने नाराजी व्यक्त करण्यासाठी दादर पोलीस स्टेशन गाठले. आपल्या घरातला कमावता पुरुष गेल्याची खंत बाळगत त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी आशा महेंद्र यांच्या पत्नीने व्यक्त केली आहे. अभी तक हम लोग को सरप्राइज नहीं है. हम लोग को जो चाहिए वो न्याय नहीं मिल रहा है. आरोपी पकड़ के भी अभी तक जो मेन आरोपी है उसको पकड़ा नहीं गया है. यहाँ 2 लोग पकड़ गए. जिसने मेन प्लान किया वो अभी तक नहीं मिला है. जो मेन प्लानिंग करने वाला था वो अभी तक नहीं मिला है. मुझे न्याय चाहिए, बस मैं इतना ही कहना चाहूँगी, मुझे न्याय चाहिए. आश्चर्य म्हणजे क्राईम ब्रांच कडून विशेष सहकार्य होत असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. प्रमुख भूमिका असलेला संशयित अबुबकर याची अगोदरच गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने अटक करणं का कठीण जात आहे हे न उलगडणारच कोडा आहे. आज सब हम इकट्ठा हुए हैं, हमारे फैमिली फ्रेंड्स वगैरह सब लोग यहाँ पे दादर पुलिस स्टेशन में यही पूछने के लिए कि हमारे साथ बहुत डिले होते जा रहा है ये मर्डर केस के लिए. तो यही जल्द से जल्द इसको सॉल्व करने के लिए हम लोग यहाँ पे आए हैं. नहीं इतना नहीं है, कम है. हम लोग हमारे हिसाब से आरोपी अभी हाथ में आना चाहिए. जब उनको लोकेशन पता है उसका तो आरोपी हाथ में आना चाहिए. प्रमुख भूमिका असलेला संशयित अबुबकर याची अगोदरच गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने अटक करणे त्याला का कठीण जात आहे हे न उलगडणारच कोडा आहे. आता राजपूत कुटुंबियांच्या रोषानंतर तरी लवकरच अटक करतील का अशी आशा व्यक्त केली जात आहे. अभी तक उन लोग ने कुछ भी किया नहीं है फाइंड आउट. जितना भी ये 2 जन आरोपी पकड़े गए हैं वो भी क्राइम वाले ने पकड़े हुए हैं, इन्होंने पकड़े हुए नहीं है. तो हम लोग को इतना ही चाहिए कि जो तीसरा है वो ये लोग पकड़े या क्राइम वाले पकड़े, हम लोग को ये नहीं है. पर जितनी क्राइम वाले ने हम लोग को जितना सपोर्ट किया उन लोग ने इतना नहीं किया है. जो जितनी हम लोग खबर भी दे रहे थे इन लोग को, पर ये लोग लेट गो कर रहे थे. तो हम लोग को इतना ही है कि ये जल्द से जल्द ये केस सोल्व हो जाए. दादर पोलीस स्टेशन अंतर्गत सायन माटुंगा दरम्यान किलोमीटर क्रमांक 11 ते 12 याच्या दरम्यान एक अनोळखी इसमाचं मृतदेह आहे अशी माहिती तेथील कर्तव्य असणारे हवालदार यांना मिळाली. त्याप्रमाणे पोलीस स्टेशनचे PSI चौकीदार आणि स्टाफ तिथं गेला. सदर ठिकाणी बॉडी आढळून आली. ती ताबडतोब सायन हॉस्पिटल येथे शिफ्ट करून डॉक्टर यांना ते दाखवण्यात आली. सदरची व्यक्ती जी बरोबर होती मृत व्यक्तीबरोबर त्यांना शोधून त्यापैकी 2 व्यक्तींना सध्या अटक केलेली आहे आणि गुन्हा पूर्ण उकल होण्याच्या मार्गावर आहे, प्रगतीपथावर आहे. लवकरच आम्हाला अपेक्षित तिसरा आरोपी सुद्धा आम्ही अटक करू. आता राजपूत कुटुंबियांच्या रोषानंतर तरी आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. असं म्हणतात की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. जवळपास 1 महिना झालेला आहे महेंद्र राजपूत यांची हत्या होऊन, मात्र आतापर्यंत या परिवाराला न्याय मिळालेला नाही. आणि त्याला कारण ही तसंच आहे, बायको मुले सगळ्यांच्या अश्रूंच्या धारा आताही थांबत नाहीये. मात्र पोलिसांकडून असं अक्षम्य दुर्लक्ष का होत आहे हे न उलगडणारं कोडं आहे. कॅमेरामन प्रवीण शिंदेसह मी आयाज मोहसिन, गरजा महाराष्ट्र न्यूज साठी मुंबई. बुलेटिन मध्ये इतकंच. तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.
आपल्यासोबत.